नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, स्वप्नाली गेसगे ब्लॉग मध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी मला माझ्या दुसऱ्या चॅनेलवर कमेंट केली की ताई तुम्ही केसांना काय वापरता किंवा तुमची केस एवढी दाट कशाने येत, आम्हाला काहीतरी टिप्स सांगा. तर म्हटलं चला आपण दुसरा चॅनल करू आणि खास माझ्या ताईंसाठी एक केसांचा ब्लॉग सुरू करू, म्हणजे जेणेकरून त्यांनाही बघता येईल. तर मग आजपासून मी केसांचा ब्लॉग माझ्या टाकणार आहे की केसांची काळजी कशी घ्यायची, केसांना कसं म्हणजे नाही का नीट दाट होण्यासाठी, केस वाढण्यासाठी काय टिप्स घरच्या घरी करायच्या, तर मी त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. कारण बाहेरचं मी काय कोणतंही तेल वापरत नाही किंवा काही नाही. दाट केस करण्यासाठी आपल्या घरात आहेच. केस धुण्यापासून वॉश म्हणजे नाही केस धुण्यापासून केसांना काय लावते किंवा कुठलं तेल वापरते, काय करते, तर ते सगळं मी आज तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये आजपासून सांगणार आहे. तर असेच माझे ब्लॉग बघत राहा. तर पहिले टिप्स म्हणजे रात्री आपण जेव्हा झोपतो, आठवड्यातून 2दा केस वॉश करायचे असतात, धुवायचे असतात. तर रात्री झोपताना तेल लावायचं. आपण जे कोणतं तेल लावतो ते फक्त तेल लावताना नुसतं फक्त तेल असं वरच्यावर लावायचं नाही, चांगलं केसाला मालिश करायची आणि रात्रभर तेल तसंच डोक्याला ठेवायचं आणि केसातला गुंता काढून तेल लावून केस बांधून झोपायचं, जेणेकरून म्हणजे केस तुटत नाही किंवा केसांना असं धूळ बसत नाही. तर सकाळी उठल्यानंतर केस वॉश करायला जाताना केसाचा सगळा गुंता काढून केस आपण मधल्या भाग, ज्यांची केस मोठे त्यांना एकदम मधल्या भाग काढून केस गुंता काढून केस धुवावं लागतात. तर आपण जो शॅम्पू वापरतोय म्हणजे कंडिशनरने तर केस गळतातच मला माहितीये. तर आपण जो शॅम्पू वापरतो तो शॅम्पू तुम्ही डेली युज करा, जो तुम्हाला सूट करत असेल तो. मी तर वाटिका शॅम्पू वापरते, म्हणजे मी कोणता वापरते ते तुम्हाला प्रश्न पडेल, तर मी वाटिका शॅम्पू वापरते ग्रीन कलर मध्ये. तर तो शॅम्पू वापरते. मला 2 शॅम्पू लागतात कारण माझे केस मोठे आहेत म्हणून मी 2 शॅम्पू वापरते. ज्यांचे केस छोटे आहेत ते काय काय जण अर्धा, काय काय जण एकच वापरतात आपल्या केसांनुसार. तर केस धुताना वाटिका शॅम्पूने मी केस धुते आणि सगळेजण एकच चुकी करतात, केस धुतल्यानंतर सुकवायचा प्रश्न असतो. लगेच फॅन खाली बसणार, केस सुकवणार किंवा कूलर खाली बसवणार, नाही कूलर खाली बसून एकदम केसांना हवा देणार किंवा मशीनने. तर तसं काही करायचं नाही, कारण तसं केल्यानंतर केस पूर्ण तुटतात आणि खराब होतात. आणि जी काही आपली केस असेल ते पुसून असंच आपण झटकतो तशी झटकून केस पुसून क्लिपला क्लचर लावून आपण सुकवायचे असतात. नाही तर काय काय जण कूलर लायला केस सुकवतात, मग परत ती सर्दी पण होते आणि केस तुटतात पण, म्हणजे नाही का त्याला व्यवस्थित राहत नाही. आणि मी कधी स्ट्रेटनिंग सुद्धा माझ्या केसांना करत नाही, कारण स्ट्रेटनिंग केल्यावर केस खराब होतात हे चांगलंच मला माहिती आहे. कारण म्हणून त्यामुळे मी कधी करत नाही आणि मेहंदीही कधी वापरत नाही. फक्त जेव्हा माझ्या मनाला येईल, म्हणजे केस खूप मला असं एकदम सरबट वाटायला लागले समजा किंवा कुठं बाहेर जायचंय, तर मी केसाला कोरफड लावते. म्हणजे कोरफडाचा गाभा मिक्सरमध्ये वाटायचा आणि तो लावायचा. केस एकदम सिल्की आणि मऊ राहतात आणि जास्त गळत पण नाही. आता माझी एवढी केस आहेत पण पूर्ण केसातला गुंता काढल्याने एवढा पण नुसका निघत नाही. तर अशाच टिप्स माझ्या छान छान बघायच्या असतील तुम्हाला तर माझ्या पेजला नक्की जाऊन माझे व्हिडिओ आजपासून मी पहिला ब्लॉग टाकते, ते सगळ्यांनी आवर्जून बघा आजपासून टिप्स माझ्या. तर मी अजून तुम्हाला बऱ्याच म्हणजे कशी काळजी घ्यायची, काय करायचं, ती सगळं नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे. आणि आजपासून 1 महिना आपण ब्लॉग कंटिन्यू केसांचा करू, कशी काळजी घ्यायची, कसं काय करायचं, ते 1 महिना मी बरोबर टाकणार. माझ्यासोबत तुम्ही तशीच काळजी घ्या केसांची आणि केस वाढायला तुमची केस वाढवायला सुरुवात करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या जास्तीत जास्त ताईंना माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.